गव्हाचे चिकाचे अनारसे असे भारी बनतात आणि आतमधून पण पूर्णतः पोकळ आणि खूप जाळीवाले एक नंबर चवीला लागतात. पूर्णतः जाळी. हे बघा किती सुंदर जाळी आलेली अनारशांना. सर्वात आधी 1 किलो गहू आहे ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. असे मापाने ना हे 1 किलोचं माप आहे. या मापाप्रमाणे आपण मोजू शकतो. आता याला स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवून झाले की याला भिजू घालायचे आणि याचं सकाळ संध्याकाळ रोज पाणी बदलावायचे. हे बघा असे स्वच्छ धुवून आणले आहेत आणि आता हे भिजून झालेले आहेत. 3 दिवस झाले. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकेल मी थोडे थोडे करून आणि पाणी टाकून दळून घेईल. हे बघा असं छान गाळणी घ्यायची जाडसर थोडीशी आणि त्या चाळणीवर थोडं पाणी टाकत टाकत याला आपण छान गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून जो त्याच्यावर कोंडा असतो तो पूर्णतः निघून जाईल. परत बारीक चाळणी घ्यायची आहे. परत बारीक चाळणीने छान गाळून घ्यायचं आहे. अशी पाणी गाळायची चाळणी घ्यायची. त्याच्यावर म्हणजे पूर्णतः जी ताम असते ती सगळी निघून जाते. आता याला रात्रभर असंच राहू द्यायचं आहे. मी मोठ्या भांड्यात काढून घेतलं आहे ते. त्याच्यावर जे पाणी येईल ते पण काढून घ्यायचं आहे आणि याच्यावर जो चिक येईल तो आता खाण्यासाठी आवडतो सगळ्यांना म्हणून मी तो चिक काढून ठेवलेला आहे. आणि खाली जो चिक येईल त्याला मस्तपैकी एक ताट घेईल. ताटामध्ये हा सगळा ओतून घेईल म्हणजे जेणेकरून हा लवकरात लवकर वाळेल. जर तुम्हाला फॅन खाली वाळवायचा असेल तर हा 2 दिवसात छान वाळला जातो. आणि मी तर आता याला उन्हात ठेवणार आहे. तर याला खूप पातळ पसरवायचं आधी आणि मग उन्हात ठेवायचं. उन्हात आपल्याला 2-3 तासात हा तयार होऊन जातो. चिक एकदम भारी तयार होतो. आणि याचं पीठ जे तयार झालं की आपण ते फ्रीजमध्ये 2-1 महिन्यापर्यंत तरी ठेवू शकतो. म्हणजे जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण अनारसे बनवायचे असतील फक्त पीठ काढायचं आणि लगेच ते तयार होतं. मग हे बघा असं एकदम पतला पसरून घ्यायचं आहे चिक. पातळ अगदी पातळ झाला पाहिजे तो. आणि ह्याच्यात पाणी बिलकुल कालवायचं नाही आपल्याला. हे बघा उन्हात ठेवल्यानंतर किती मस्त चिक तयार होते. हाताने सुद्धा त्याची पावडर होईल. हे बघा हाताने सुद्धा त्याची पावडर होते. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं आहे सगळा चिक थोडा थोडा करून आणि तो दळून घ्यायचा आहे बारीक. हे बघा असं बारीक दळलं पाहिजे. आणि चाळणी घ्यायची. याला जितकं बारीक करता येईल तेवढं बारीक चाळणीने गाळून घ्यायचे. म्हणजे याच्यामध्ये काही थोडाफार रवा जरी राहिला असेल तो सगळा निघून जातो. आता हे पीठ साधारणतः आपलं किती भरलं ते मोजून घेऊ आपण अगोदर. आणि माझ्या चॅनलला अजूनही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक सबस्क्राईब करा, फॉलो करा. म्हणजे माझे नवीन व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला त्याची लिंक लवकरात लवकर मिळेल. हे बघा 2 वाटीभर हे पीठ होतं. त्याला आता आपण 1 वाटीभर गूळ टाकू. आणि गूळ पण आहे ना आधी मिक्सरला बारीक करून घेऊ म्हणजे जेणेकरून ते मिक्स करताना काही प्रॉब्लेम होणार नाही. याच्यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी थोडं विलायची टाकायची. वेलदोडे म्हणा किंवा विलायची तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते टाका. थोडं जायफळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकतात. आता याच्यामध्ये गूळ आणि विलायचीची पावडर सगळं मिक्स करून घ्यायची. छान हाताने एकत्र केल्यानंतर परत याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे. म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये काही एखादी म्हणजे गुळाची गाठ वगैरे असेल ती सगळी निघून जाते. हे बघा मिक्सरमधून छान बारीक फिरवून घेतले. आता आपले इन्स्टंट पीठ तयार झालेले. हे पीठ हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात. साधारणतः 2 महिन्यापर्यंत हे चांगलं राहील फ्रीजमध्ये. हे बघा अशी मूठ तयार झाली पाहिजे पिठाची म्हणजे जेणेकरून आपलं पीठ एकदम परफेक्ट बनलं आहे. आता मी तुम्हाला अनारसा करून दाखवते. थोडंसं पीठ घेते मी एक साईडला एका भांड्यात. त्याच्यात टाकेल 2 चम्मच तूप. अगदी थोडंसं दूध 2 चम्मचच टाकायचं सुरुवातीला आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये केळीसुद्धा टाकू शकतात म्हणजे मऊ येतात त्याच्याने. पण हे दूध आणि तूप थोडं कालवलं की खूपच छान अनारसे येतात. जसं लागलं तसं थोडं थोडं दूध टाकत जायचं आहे, भिजवत जायचं आहे. आणि आपल्याला हे जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे आणि खूप घट्ट पण नको व्हायला. जसं आपलं गुलाबजामुनचं पीठ असतं त्याच पद्धतीने आलं पाहिजे ते.
आणि अनारसा थापताना कधी लक्षात ठेवायचं की अनारसाला एक सुद्धा क्रॅक यायला नको, नाही तर काय होतो तेलात गेल्यानंतर तो सुटून जातो. हे बघा असं जास्त भुगराळ पण नको आहे आपल्याला पीठ. त्याच्यामधली एक एक स्टेप फार महत्त्वाची आहे. जर परफेक्ट अनारसा हवा असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रुखतीत ठेवलेले असतात हे अनारसे तर किती सुंदर दिसतात. गव्हाच्या चिकाचे खूपच छान लागतात. चव पण इतकी भारी लागते ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा घरी. आता हे ना मी काय केलं, इथं खसखस घेतली. खसखसमध्ये ते डिप करायचे, छान असे तापून घ्यायचे आणि तेलामध्ये अलगद सोडून घ्यायचे. आणि जो खसखसचा भाग असतो तो वरती राहू द्यायचा आहे, कारण आहे ना ती मग खाली जर टाकली उलट्या साईडने तर ते जळून जाते. वरती राहिले की ती दिसायला पण छान दिसते आणि खायला पण छान लागतो अनारसा. हे बघा असं. आणि याला बिलकुल हलवायचं नाही जोपर्यंत हा अनारसा सेट होत नाही 5 मिनिटापर्यंत. तर याला अजिबात हलवायचं नाही. नंतर तो थोडा सेट झाला की एक अर्धी झारा म्हणा किंवा चमच्याच्या मदतीने याच्यावर अलगद तेल टाकत जायचे, एकदम हळूवार हाताने. हे बघा अशा पद्धतीने अनारसा एकदम छान जाळीदार तयार झालेला आहे. पूर्णतः जाळी जाळी आली त्याच्यावर. हे बघा किती सुंदर आणि भारी खुसखुशीत एक नंबर चवीला लागतो. तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडतील. गव्हाचे चिकाचे अनारसे काहीतरी वेगळं, काहीतरी छान, खूपच छान लागतात. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते, किती पोकळ आणि किती जाळीवाले, खूपच छान लागतात.